ताणलेला कावरा एके उन्हाळ्याच्या कडक दिवशी सूर्य आग ओकत होता. झाडांची पानं वाळून गेली होती, शेतं कोरडी पडली होती, नद्या ओढे आटून गेले होते. जनावर, पक्षी आणि माणसं सगळेच पाण्याच्या थेंबासाठी तरफडत होते. त्यावेळी एक कावरा जंगलातून उडत आला. तो खूप तहानलेला होता. त्याच्या घशाला कोरड पडली होती, डोळ्यांत थकवा दिसत होता. कावरा इकडून तिकडे उडत पाणी शोधू लागला. कधी तो एखाद्या विहिरीजवळ उतरला, पण ती कोरडी होती. कधी एखाद्या तलावावर गेला, तर तो सुद्धा आटून गेला होता. कित्येक वेळ उडूनही पाण्याचा सुद्धा न सापडल्यामुळे कावरा खूप निराश झाला. तो स्वतःशी म्हणाला, जर पाणी मिळालं नाही तर माझा जीव वाचणं कठीण आहे. पण मी हार मानणार नाही. प्रयत्न केला तर मार्ग नक्की सापडेल. बराच वेळ शोधल्यानंतर त्याला एका शेतात एक जुना माठ दिसला. कावरा आनंदाने तिकडे उडत गेला. त्याने आत डोकावलं तर माठात थोडंसं पाणी होतं. कावऱ्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. पण लगेच त्याचा चेहरा अजिंक्य झाला होता आणि त्याची चोच तेवढी खाली पोहोचत नव्हती. कावल्याने प्रथम माठ कलंडवण्याचा प्रयत्न केला. त्याने चोचीने ढकललं, पंखांनी झोके दिले, पण माठ जड असल्याने तो हललाच नाही. कावरा थोडा उदास झाला, पण लगेच स्वतःशी म्हणाला, घाई करून काही उपयोग नाही. शांतपणे विचार केला पाहिजे. तेवढ्यात त्याला जमिनीवर छोटे छोटे दगड पडलेले दिसले. त्याच्या डोक्यात एक चमकदार कल्पना आली. तो म्हणाला, होय, जर मी हे दगड माठात टाकले तर पाणी वर येईल आणि मला सहज पाणी पिऊन तहान भागवता येईल. त्याने लगेच कामाला सुरुवात केली. तो एक दगड उचलून माठात टाकू लागला. मग दुसरा, मग तिसरा. जसजसे दगड माठात पडत गेले तसतसं पाणी हळूहळू वर येऊ लागला. कावल्याचा उत्साह वाढला. तो थकून थकून ही सतत दगड टाकत राहिला. शेवटी पाणी वर येऊन त्याच्या चोचीला पोहोचला. कावल्याने आनंदाने पाणी प्यायले. त्याची तहान भागली. त्याला नवी ताकद मिळाली. तो सुखावला आणि स्वतःशी म्हणाला, बुद्धी वापरली तर संकट कितीही मोठं असलं तरी त्यावर उपाय मिळतो. तो पुन्हा आकाशात चेपावला. ही गोष्ट पाहून जंगलातील इतर पक्ष्यांनीही त्याचं कौतुक केलं. बोध, संकट आली तरी निराश न होता बुद्धी आणि संयमाने विचार केला तर प्रत्येक समस्येवर उपाय नक्कीच सापडतो.